इथेच जरा तुम्ही खुर्चीवर बसा. नाही कॅमेऱ्यावरती जरा बसायचं तुम्ही ऑपरेटिंग करा. हितेश फेंद्रे मयूर फेंद्रे चला जरा लवकर कॅमेरावरती आपण जायचंय. तर मॅच आपण बघतो दिव्यांग इलेव्हन विपक्ष ऋन्मयी मध्ये. सलामीची जोडी आपण पाहू शकता. विनायक आणि हरेशी जोडी मैदानावर आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर केजू येतोय. केजू मुंडे वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक गणतोय. अगासन प्रीमियर लीग आपण पाहतो आज अंतिम दिवस. महिरा इलेव्हन संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. जबरदस्त खेळ केला. ओमकार पाटील आणि कंपनी, बिंदास असतील, तकदीर असतील, राहुलने देखील खूप चांगली कामगिरी केली. सामना सुरू होतो. केजू गोलंदाजी मार्कवर शाखला विनायकला आपण पाहू शकता. फुलटॉ चेंडू यावेळेला झेलची शक्यता आहे. कृष्णा आल्या, चूक होणार नाहीये. पण इथे पंचाने आपण बघितलं तर नो चेंडू घोषित केलाय. पहिला चेंडूवरती झेल उडाला होता. कृष्णाने खूप चांगला झेल घेतला या वेळेला. लोंगॉनला धावसंख्या 2 ने खातं उघडतंय. 3 ने खातं उघडतंय. कारण 2 आपण धावा धावून घेतल्यात आणि एक नोच आहे म्हणजे हा चेंडू फ्री डे. केचू चांगला चेंडू तर यावेळेला कॉडब्यांचा अपील केलं तर फ्रीडचा चेंडू आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. यावेळेला दिव्यांग इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करतोय. करो या मरोची मॅच आहे. मारा किंवा मारा. चांगला फटका यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर. चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. केजू तो विनायक चांगला चेंडू होता यावेळेला. आपण तर पुन्हा एकदा बॅटने मिड विकेटला क्लिअर करतो. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगली वापसी बघायला मिळते. केजूच्या माध्यमातून. केजू देखील एक अतिशय चांगला खेळाडू आहे. मग अशी नितीननी वर्णन केलं की या खेळाडूची देखील आपण मात्र प्रीमियर लीग मध्ये निवड झाली. त्याने सांगितले कोणत्याही प्रकारचा मी धनादेश घेणार नाहीये, मानधन स्वीकारणार नाहीये. नाही अशी खेळाडू ती पाहिजे शरद तुमच्याकडे. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. गलीमध्ये दिसत तसे त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो वेगाने. यावेळेला सीमारेषा पार. चौकार. दिव्यांग इलेव्हन आपण तर खूप चांगली बॅटिंग करतो विनायक आज. सेमीफायनल मध्ये आपण बघितलं तर महिरा इलेव्हन संघ बिंदास असतील, नितीन असतील, नितीन शेठ असतील, नाही खुश आहेत भरपूर. चांगला चेंडू तर यॉर्कला लाईनचा चेंडू आपण तो वळवला यावेळेला. डीप स्क्वेअरला ग्रिझमध्ये क्षेत्राशी घेतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावपल करते म्हणून पाहू शकता. दिव्यांग इलेव्हन संघ पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा. विराज हा चेंडू हवेमध्ये यावेळेला हुक करायचा होता. झेलची शक्यता आहे. विनयने झेल सोडलाय.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीत. तर आज जबरदस्त बॅटिंग करतो विनायक. कृष्ण आपण गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता किशोर येतोय. कारण 40 प्लेचे 2 खेळाडू कृष्णा आणि आपण किशोर हे 2 अतिशय चांगले आपण तर बॅटर आहेत. केजू देखील चांगली बॅटिंग करू शकतो. आता इथून विनायकला जीवदान मिळालंय. 5 षटकांची मॅच आहे. करो या मरोची स्थिती, मारा किंवा मरा. जिंकला तर अस्तित्व आपण तर टिकून राहील, हरला त्या स्पर्धेतून बाहेर जाल. किशोर गोलंदाजी मार्कवर. वेदांत आलाय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी चेंज केली बघा. सुपर .च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. सुपर स्पोर्ट्स .च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. दीपेश आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून खूप चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत आहे. चांगला चेंडू होता यावेळेला, ड्राईव्ह करायचा होता. चांगली गोलंदाजी बाने सुरुवात चांगली केली. वेदांत आहे वेदांत आपण तर सागाव संघाचा एक अतिशय चांगला गोलंदाज फिरकीपट्टू. हा वेदांत वेगवान आहे. वेदांत गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉट, फाईन लेगला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिड विकेटला शॉर्ट विकेटला, एक स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता डीप मध्ये. हा चेंडू पूल केला, यावेळेला पाठवून दिला चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार पंच नोची खून करतायत यावेळेला. निरंजन सावंत सर आम्हाला डिसिजन कळवा. नो, षटकार म्हणजे 7 धावा आल्यात. येणार चेंडू फ्रीट. नाही, खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचा नाही बघा, अन्यथा 2 धावांची तुम्हाला पॅनल्टी लागेल. दिव्यांग 11. वेदांत गोलंदाजी मार्कवर, फ्रीटचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय, वेगाने चेंडू चालला. यावेळेला क्षेत्ररक्षक आले आहेत स्क्वेअरले करून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, वेग आहेत तिथे. वेदांतची ऍक्शन बघितलं, शेन बॉन्डची आपला आठवण येते. न्यूझीलंडचा गोलंदाज शेन बॉन्ड. संख्या 23. वेदांतने बघा लगेच शरद मुंडे आमच्याशी बातचीत तेच करतो की वेदांतने आता एंड बदलायला पाहिजे, आणि तो बदलला. आता पाचा फरक काय पडतो. वेदांत. विनायक चांगला चेंडू होता. हा चेंडू खूप वेगाने होता. कृष्णा आहेत पोटीप्लचे खेळाडू. एकच धाव संख्या धापलगाती आपण पाहू शकता. दिव्यांग 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. 24 धावा करो या मरोची स्थिती आहे. इथून
ना आपण पाहिलं तर माहेरा 11 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. वेदांत गोलंदाजी मार्कवर सायकलला बॅटर आपण पाहू शकता. मला हरेशला आपण पाहू शकता. सलामीची जोडी अजूनही मैदानात आपण तर चांगला चेंडू वेगवान चेंडू या वेळेला उजव्या हाताच्या बॅटरसाठी आपण तर राऊंड देखील गोलंदाजी करतात आणि उजव्या आपण तर डावखुरा बॅटरसाठी आपण तर राईट आर्म राऊंड देखील गोलंदाजी करतात. उजव्या हाताच्या बॅटरसाठी राईट आर्म ओव्हर देखील मारा करतात. चांगली रणनीती आजमावली यावेळेला आपण पाहू शकता वेदांतने. वेदांत गोलंदाजी मार्कवर चेंडू हवेमध्ये यावेळेला झेलची शक्यता आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. गुड कॅच. किरणने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता. यावेळेला सिद्धेश येतोय. बघा पाण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी आपण पाणी मैदानात पाठवून देऊया. वेदांत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सिद्धेशला आपण पाहू शकता. सिद्धेश आता काय करतो इथून चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. पंच वाईड चिकून करताय. पडल्यानंतर जास्त चेंडूला बाहेर काढलाय. 25 धावात आपण करता. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. वेदांत राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय. दोघं बंधुराजे दे. हा चेंडू उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. कृष्ण आल्यात पण त्याच्या समोर चेंडू लँड होतो. यावेळेला प्रयत्न भरपूर केले आणि चेंडू गेलाय वन बाउंड सीमारच्या पार. चौकार लवसंख्येत आपण करते. आपण पाहू शकता यावेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 पाण्याची मागणी केली. दसंग धापल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना दिव्याची लेवन संघ चांगली सुरुवात केली. जरी बाद झाला असेल पण तरी देखील या संघाने खूप चांगली सुरुवात केली. 29 धावा धापल करते लागल्या.
विपक्ष ऋणमय मध्ये मॅच पाहतो आपण. केजू आलेत पुणे द्या. चांगला चेंडू होता गुडल्यासवरनं चेंडूला टेकअप केला. यावेळेला सुरुवात चांगली झाली केजूच्या माध्यमातून. केजू गोलंदाजी मार्कवास टाकला. विनायकला आपण पाहू शकता. हा चेंडू वेल लेप केलाय सोडून दिला. यावेळेला पंच वाईड चिखून करतायत. भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा. दिव्यांग 11 विपक्ष आपण बघितले तर ऋणमयी मध्ये मॅच पाहतो आपण. चांगला चेंडू होता यावेळेला. खुल्ल टप्प्याचा चेंडू. इथे मोठा फटका खेळायचा होता पण एकच 10 मिनिट आहे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा. 2 चेंडू झाले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कारण का 28 चेंडूंचाच खेळ मिळणार आहे खेळायला. दिव्यांग केले संघाला शेवटच्या सामन्यामध्ये पॅनल्टी असणार आहे. नाही अगासन्स प्रीमियर लीग म्हणजे शिस्तबद्ध प्रीमियर लीग. केजी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला सिद्धेश. केजी गोलंदाजी मार्कवर टाकला आपण पाहू शकता. सिद्धेश. चांगला चेंडू तर यावेळेला सरळ बॅटने खेळून काढला. यावेळेला मिडॉफर वापरतं. मिडॉलनं चेंडू वेगाने गेलाय. लॉंगर क्षेत्ररक्षक आल्याय. चेंडूला फीड करतोय किशोर. लॉंगर वरून आले ते. मिडॉलनं चेंडू वेगाने गेला. त्यामुळे पाहू शकता 33 धावा. त्याच प्रतिसंघ पराभूत झालाय. मार्कवर टाकला सिद्धेशला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला हवेमध्ये झेलची शक्यता. किशोर आहे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. आम्हाला ज्याने प्रथम क्रमांकाचा आपण तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीज दिले ते पुढील प्रमाणे आपण तर कलशाचे निकेश गोरक्षण मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण तर गजानन दगडू मुंडे तसेच त्यांच्या स्मरणार्थ आपण तर केजी मुंडे तसेच कल्पेश मुंडे याचकडून आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीज मिळाल्या. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अक्षय दशरथ पाटील याचकडून हे पारितोषिक आम्हाला मिळालेलं आहे. तसेच आपण तर महाराज सिरीज कलशाचे गजानन दगडू मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण तर विराज दगडू मुंडे याचकडून विराज गजानन मुंडे याचकडून आम्हाला ट्रॉफी आहे. तसेच आम्हाला आपण तर सायकल त्यांनी दिलेली आहे ते म्हणजे मालिकावीरसाठी शक्ती मोहन मुंडे यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल देखील उपलब्ध झालेली आहे. पुढील पारितोषिक मी तुमच्यापर्यंत पोहोचू पण या षटकानंतर. शोमा देखील ट्रॉफी दिली गेली. सोमेश हनुमान भोईर देवीचा पाडा त्यांच्या स्मरणार्थ आपण तर सूरज पाटील याचकडून आम्हालाही शोम्यासाठी ट्रॉफी मिळाली होती. केजी गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू होता. यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. इथे थोडासा वेळ घेतोय. फॉर्मलिंग झाले आहेत. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. दिव्यांश लिओन संघाची 34 धावा.
बघा उपविजेता आपण दोन संघांसाठी फायनलिस्टसाठी आपण तर गोल्ड मेडल व सिल्वर मेडल दिले गेले तर श्री कल्पेश गजानन मुंडे व आपण तर विराज गजानन मुंडे यांच्या माध्यमातून आम्हाला मेडल देखील उपलब्ध झालेत. चेंडू फटका सुरेख यावेळेला सरळ चेंडू आलाय आमच्या आपण तर समालोचन कक्षामध्ये. कोणी जेल सोडला विराजने चालेल. गेम चेंजर ट्रॉफी आपण पाहू शकता यावेळेला कैलासवासी आपण मोहन बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण उमेश पाटील याचकडून भारत मॅच साठी आपण बघितले तर दिव्या एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आम्हाला बघितले तर श्री मोहेश भोलानाथ मुंडे याचकडून आपण बघितले तर भारत मॅच दिली. पिण्याच्या पाण्याची आपण उत्तम सोय श्रीधर बेडेकर व निशांत पाटील याचकडून तसेच कूलर विनेश मुंडे यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले. तसेच कूलर शुभम बेडेकर हायपर सलून यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. कोल्ड ड्रिंक्स किशोर मुंडे 40+ यांच्याकडून आणि ज्यांनी आम्हाला चेंडू उपलब्ध करून दिले ते म्हणजे आपण आता चंद्रकांत पाटील तसेच अक्षय मुंडे यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. आणि जेवणाची आम्हाला उत्तम सोय करून दिली सुनील पाटील अन्नदाते त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. किशोर आलाय गोलंदाजी मार्कवर. दिव्यांची संघाची धावसंख्या 40. षटक प्रगती पथावर आपण पाहू शकता आपल्याला चौथं स्वप्नील मुंडेसाठी पारितोषिक देखील आलेले. चांगला चेंडू तर खोल टप्प्याचा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळत होतं. गुरु मुंडे यांच्याकडून 3 षटकारासाठी 2000 रुपये स्वप्नील मुंडेसाठी. पण आपण तर आज चांगला खेळ करतो विनायक. किशोर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला विनायकला आपण पाहू शकतो. ऑन साइडला शॉट फाईन लेग 100% स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन 100% मिड ऑन ला थोडंसं डीप मध्ये आपण पाहू शकता. ऑफ साइडला शॉट पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आपण 100% पाहू शकता. किशोर तो विनायक राईट पूर्ण तिकडे मारत होते. चांगला चेंडू तर यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णा आहे तिथे 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला दिव्यांग 11 संघ 43 धावा. चौथं षटक प्रगती पथावर आहे. दिव्यांग 11 देखील चांगला खेळ केला आज. किशोर पर्यंत गोलंदाजी मार्कवर. शाकला विनायक चांगला चेंडू होता यावेळेला शपलून ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला काढत डॉट चेंडूची समाप्ती. बघा 3 षटकारासाठी गुरु मुंडे चैनू मुंडे मंगेश मुंडे यांच्याकडून 5 किलो जांभला. स्वप्नील मुंडेला जेलची शक्यता आहे. जांभूळ अजून तर मार्केटमध्ये आले नाहीत. त्यांच्या कामासाठी मला वाटतं इम्पॉर्टंट आहे. स्वप्नील बघा तुमच्याकडे पारितोषिक आहे. स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती बघा ना किती आनंद झालाय. संख्यात आपण आपण पाहू शकता यावेळेला दिव्यांग 11 संघ प्रथम बॅटिंग करतो. 45 किशोर तुम्ही नाही हा चेंडू पूल केला यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो खूप चांगली फेकी. संख्यात आपण पाहू शकता 46. किशोर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला स्वप्नील पारितोषिक आहे बघा तुमच्यासाठी
चांगला चेंडू तर यावेळेला डाऊनच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून बघायला मिळाली. षटक संपलं. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली किशोरने. फक्त आणि फक्त धावा दिल्या आमच्या गोलंदाजांना सांगतात. 6 धावा दिल्या आहेत. चांगलं कमबॅक केलंय संघाने. मृण्मयी लिओन संघाने खूप चांगलं कमबॅक. दिव्यांची लिओन संघाची धावसंख्या आपण कधी 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 अंतिम षटक आता कोण गणित पाहायचंय. नाही आता फक्त ना आपण 4 चेंडूचा खेळ करावा मिळेल इथे खेळायला मिळेल. दिव्यांची लिओन संघाला 2 चेंडूंची पॅनल्टी लागली. चला फास्ट घ्यायचं जरा फास्ट घ्या. अजून 3 मॅचेस कव्हर करायचे तुम्हाला. ऋषिकेश ऋषिकेश विनायक हा चेंडू पाठवून दिला. यावेळेला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे पण खेळाडू कक्षामधून आपण त्याच्या बाजूने चेंडू चालला. यावेळेला खेळाडू कक्षाच्या षटकार. षटकार मारतोय विनायक. बघा काय बॅटिंग करतोय. धावा झाल्या धाफलकत आपण पाहू शकता. दिव्यांगी लिओन संघ 52 धावा. चला चेंडू द्या लवकर. ऋषिकेशचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता आणि त्याला पाठवून दिला मिडविकेट सीमारेषा पार. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. धावा झाल्या धाव फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 52. ऋषिकेश गोलंदाजी मार्कस टाकला. विनायक पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिला. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडू गेला. यावेळेला मिडविकेट आणि वाईडिश लॉंगांच्या मधून सीमारेषा पार. आणि 46 वर खेळतोय विनायक. काय बॅटिंग करतोय विनायक बघा. आज APL चं भूत संचारलंय मित्रमंडळी त्यांच्या अंगामध्ये. APL संचारलंय त्यांच्या अंगामध्ये. नाही काल पाहिजे होती बॅटिंग. एकाच षटकार लागला पाहिजे होता काल. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. अखेरकार विनायक नावाचं वादळ शांत झालंय.
यदूने खूप चांगला झेल पकडलाय. यदू भाऊ आलेत का? भावेशने भावेश पवार अगेसनचे भावेश पवार आहेत. खूप चांगला झेल घेतला. चेंडू बाकी आता फक्त आणि फक्त आपण बोलले तर लास्ट बॉल असणार आता. धावा दिले धपाल कधी 58. अंतिम चेंडू ऋषीने कमबॅक केलं. रिवर्सचा बादशाह आलाय का? अगासनचा म्हणजे रिवर्सचा बादशाह ऋषिकेश. ना हा आता चेंडू पूल केलाय त्यांनी. चेंडू चालला यावेळेला वडीश लोंगारला. कृष्णा आहेत. 60 धावा धाफलकाती लागल्या आहेत. बॅटर बाद आणि धावसंख्या धाफलकाती 60-61 लक्ष असणारे यावेळेला आपण पाहिले तर ऋन्मय 11 संघासमोर. इथून ऋन्मय 11 संघ हा विजय संपादन करतो की आपण दिव्यांश 11 रोखतो. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या सात समालोचक नितीन गाण्याच्या डीजे मास्टर देखील एक संधी देणार. मैदानावरती अतितटीची लढत. ऋन्मय 11 वर्सेस दिव्यांग 11. मोठा सामना आहे. जो जिंकेल तो सरळ सेमीफायनल मध्ये पदार्पण करेल. जिंकलेले 3 कॅप्टन व्यासपीठावर यायचंय. सारांश 11, तन्मय पॅकर्स आणि मायरा 11. ड्रॉ करण्यात येणार आहे तुमचा. लवकरात लवकर यायचंय. मैदानावरती सलामीची जोडी आलेली आहे. किरण बेडेकर आणि किशोर मुंडे. घणाघाती फलंदाज आहेत दोघे जण. चला दिव्यांग 11 फिल्डिंग लावून घ्यायची पटापट.
सलामीचा फलंदाज किरण बेडेकर, नॉन स्ट्राईक एंडला किशोर मुंडे आणि गोलंदाजीसाठी सज्ज तेजस जाधव. रवी बुंबक. पाहूया मैदानावरती पहिला चेंडू भिरकावून दिलाय. रोहित चेंडू खाली पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू टू बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार. डीजे आज भेटत नाही त्यांना. तिसरा चेंडू टाकायसाठी सज्ज तेजस. तिसरा चेंडू गॅप मध्ये भिरकावून दिलाय. किरण बेडेकर कुठे खवळलेले आहेत मैदानावरती. तीन चेंडू 10 धावा. किरण बेडेकरने आक्रमक असं रूप धारण केलंय मैदानावरती. पंचाचा इशारा आहे तर वाईट चेंडू. विनायक वादावाद करायची नाही आपण मैदानावरती. एक ओव्हर नंतर ड्रॉ करण्यात येणार. 3 कॅप्टननी यायचंय जिंकलेले. हा चेंडू सुद्धा कार्पेटच्या माध्यमाने ड्राईव्ह केलाय. रोहित चेंडू खाली. एक धाव पूर्ण. चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव घेतलेली आहे. मैदानावरती 13 धावा. चला सारा शिलेवन यायचंय आपण. स्वागत आहे आपलं. पाच चेंडू 13 धावा. शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज तेजस. ओहो अप्रतिम पटका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 17 धावा आपण धावल कधी पाहतो या मॅच मध्ये. टार्गेट आपण पाहिलं तर 61 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा झाल्यात. दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाज हरेशने आज सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. एकच धाव दिली होती ती 22. चला सारांश 11 कॅप्टन या लवकर. सारांश 11 तन्मय 11चे कॅप्टन आणि मायरा 11चे कॅप्टन. तिन्ही कॅप्टन या. मायरा 11चे आहेत ओमकार. इथेही फटका चांगला आहे. किशोर मुंडेने हा चेंडू पाठवून दिलाय रेषेच्या बाहेर. सिक्सर.
25 धावा. सुरुवात चांगली केली अरुणमयी 11 संघाने. तर धावांचा पाठलाग त्यांना करायचा. हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा जास्त बाहेर आहे. धावसंख्या 26. हरीशने जर हॅट्रिक घेतली तर नितेश मुंडे यांच्याकडून 3000 विकेट हॅट्रिक साठी हरीशसाठी. इथे बॅटची कडा लागली होती. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाली. धावसंख्या 27. धावा झालेत. गोलंदाज हरेश दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यात आलेत. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला विनायक आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजूनही 18 बॉल मध्ये.
2 षटकात 31 झालेत. 18 चेंडू मध्ये 30 करायचे. बॉलर्स आलेत. सिद्धेश का सिद्धेश मुंडे आलेत. इथे बॅटची कडा होती. यष्टिरक्षक बीट झालेत मात्र 2 धावा बघा वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या झाली ती 33. 17 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. डॉट बॉल. 16 चेंडू 28 धावा मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. दिव्यांग इलेव्हन मगाही कमबॅक केलं होतं हरेशच्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये. हाही चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची इथेही समाप्ती झाली आहे. 15 चेंडू आणि 28 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सिद्धेश कमबॅक करतायत. एक रन साखर इथे मिळाली किशोरला. सूरज म्हात्रे यांचं आगमन झालंय. संघ बाहेर गेलाय मात्र त्यांचं आगमन झालंय. नाही उपस्थिती महत्वाची कारण सर्व जिंकणार नाहीयेत. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. डीएसपी, महाकाल 11, मायरा 11, रुडमय 11, सारांश 11, 4-1, 4-7 तन्मय 11, दिवांग 11, निता स्मृती 11. निता स्मृती 11 संघ सुद्धा या स्पर्धेत बाहेर गेलाय. डीएसपी 11 संघ सुद्धा या स्पर्धेत बाहेर गेलाय. महाकाल 11 संघ सुद्धा बाहेर गेलाय. कुठे बॉल होता. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. 3 पूर्ण आलेत. 3 धावा पूर्ण झाल्यात. धावा 37 झाल्यात. 37 धावा झालेल्या आहेत. 24 हव्यात अजून. तेरा चेंडू 24 धावांची गरज आहे. सिद्धेश चा चेंडू शेवटचा खूप महत्वाचा आहे. 13 चेंडू 24 धावा. इथे चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 12 चेंडू आणि आता 18
विनर टीम आणि रनरअप साठी सुद्धा आपण बघतोय गोल्ड आणि सिल्वर मेडल सुद्धा आपण पाहतोय श्री कल्पेश गजानन मुंडे व विराज गजानन मुंडे यांच्याकडून आहेत. म्हणजे फायनल मध्ये यावेळी 2 टीम येतील, त्यावेळी दोन्ही टीम्सला मेडल सुद्धा दिले जातील. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. चला थोडंसं फास्ट. बारा चेंडू 18 धावा. रोहित आलेत बॉलिंग साठी. रोहित मुंडे, रफ्तार के सौदागर रोहित मुंडे. मोनिश काय सांगतायत? वाईट आणि 1 बाउन्स सांगतायत. पंचांनी वाईट दिलंय. 12 चेंडू 17 धावांची गरज. 44 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 17 करायचे आहेत. या मॅच नंतर ड्रॉ होईल. लक्षात घ्या सेमीफायनलचे टॉप्स जे 4 संघ असतील. आणि इथे फलंदाज बाद झालेत. 11 चेंडू मध्ये आता 17 करायचे आहेत. अकरा चेंडू 17 धावा. केजू मुंडे आलेत. आता दबाव असेल गोलंदाज रोहित वरती. अकरा चेंडू 17 धावांची गरज. या 5 चेंडू वरती केजूने 3 षटकार मारले. दीपेश मुंडे यांच्याकडे 1000 रुपये. रोहितला क्या बात आहे. केजूने 3 6 मारले तर रोहितला बक्षीस मिळेल. काय बक्षीस आहे बघा भाऊ. असं बक्षीस खूप कमी वेळा आपण बघतो. म्हणजे बॅट्समनला काहीच नाही. बॅट्समन 11 चेंडू 17 ची गरज आहे. वाईट बॉल आहे. 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू 16 धावांची गरज. इथे फलंदाज क्लीन बोल्ड. क्या बात है रोहित. छा गए गुरु. 10 चेंडू 16. ठोकम ठोक दीजिए.
दीपेश मुंडे चेंडू 500. इथे चेंडू हवेत आहे. झेल थोडासा कठीण होता. आता चौकार जाईल का? तीन धावा आहेत. 9 चेंडू 13. 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. नऊ चेंडू 13 धावा. फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 धावा मिळत. आकाशनचे भावेश पवार आहेत तिथे. फिफ्टी कंप्लीट. 11 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 11 धावा. चांगला चेंडू होता इथे. रोहितचा हिट बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. आता थोडस टेन्शनचं वातावरण आहे रुन्मय 11 टीमच्या खेम्यामध्ये, कारण 7 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 7 चेंडू 11 धावा. गेम ऑन. रोहित हाफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलंय. 7 चेंडू 10 धावांची गरज. सात चेंडू 10 धावांची गरज. रोहितचा हा चेंडू महत्वाचा या मॅच मध्ये. किशोरने हा चेंडू पाठवून दिलाय, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल टुपलाय तेजसने. फलंदाज बाद होईल. आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा या स्पर्धेमध्ये जे संघ 2 संघ वाळूमधील फायनल मध्ये जातील, त्या फायनल मधील प्रत्येक टीम मधल्या 2 खेळाडूंसाठी एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा असणार आहे आणि ते त्यांच्या कामाला येणार आहे सीझन संपल्यानंतर. म्हणजे काहीतरी चांगलीच वस्तू असेल. विराज आहे त्यामुळे तुम्हाला काहीतरी चांगलंच मिळेल. नाही आता सीझन जवळजवळ संपायच्याच मार्गावर आहे. फक्त आता बघायचंय गोठेकर बी चा रिझल्ट काय येतोय. मॅच दुसरी सुरू केली. 6 चेंडू 10 चं इक्वेशन होतं. इथे रनआउटची संधी होती. रिव्ह्यू कशासाठी? हाईट फॅक्टर. नाही रिव्ह्यू घेतलाय कोणी? फिल्डिंग करणाऱ्या टीमनी. हा चालेल चला. पंचांनी 9 दिलाय. सारखे सारखे रिव्ह्यू घेऊ नका. मोनिश तुम्ही कशासाठी आहेत? सारखे सारखे खेळाडू रिव्ह्यू घेत आहेत. फेअर डिलिव्हरी आहे सर. रन काढली ना एक. हा चला 5 बॉल 9. नाही चेक केलं विराजने. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. संजय मुंडे बघा बाळू असं वाटतं मालिकावीरची गाडी घेऊन राऊंडअप मारतायत. चला सामना सुरू करा. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे.
वेदांत स्ट्राईक एंडला आहेत बघायचंय वेदांत. पाच चेंडू 9 धावा. जबरदस्त मॅच. केजूची विकेट मिळाल्यानंतर थोडीशी रंगत निर्माण झाली या मॅच मध्ये बघायचंय मात्र वेदांत. क्लीन बोल्ड. कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू 9 धावा. बॅट्समन कोण आलेत आता? सतीश. 4 चेंडू 9 धावा. काय रंगतदार मॅच. कमबॅक केलंय दिव्यांग 11 टीमने. केजूची विकेट मिळाल्यानंतर त्यानंतर एक आत्मविश्वास मिळाला या टीमला. इथे फलंदाज बाद होतील. काय गोलंदाजी केली आहे सिद्धेशने. आता 3 चेंडू मध्ये 9 करायचे. पूर्णपणे मॅचला कलाटणी दिली गोलंदाज रोहितने. खरं तर 3 चेंडू 9 धावा करायचे. ऋन्मय 11 संघाला. मायरा 11 संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. सारांश 11 संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये. आणि 4147 तन्मय प्रतिष्ठान. आणि चौथा संघ कोणता असेल यासाठी आता रंगत निर्माण झाले. 10-16चं इक्वेशन होतं. आता 3-9चं इक्वेशन आहे. हाही चेंडू चांगला आहे. हाही डॉट बॉल येईल. 2 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. 8 झाली तर सुपर ओव्हर. त्यामुळे येणारा बॉल आता महत्वाचा आहे. इथे फटका चांगला आहे. विनायक नाराज दिसत आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय आणि शेवटच्या बॉलवर 3 धावा करायच्या. 2 आल्या तर सुपर ओव्हर. नाही सुपर ओव्हरलाही मजा येईल कारण एक सुपर ओव्हर झाली आज सकाळी मायरा 11 आणि डीएसपी केवीएस फिटनेस. 2 पूर्ण झालेत. बघायचं तिसरी पूर्ण होईल का? विवेकने 3 धावा धावून घेतलेत. क्या बात है, क्या बात है. फिल्डरने केलं काय? यदू भाऊ चुकीला माफी नाहीये. यदू भाऊ क्या बात है, क्या बात है. विवेक साठी टाळ्या होत्या डीजे.